जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भाऊचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरली इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त कॅपकटचा वापर करून व्हिडिओ बनवलेला आहे. तर एक व्हिडिओ लाईक करत करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन पहिल्यांदा चला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, यावेळेस लागणारा बेटमार्कचा व्हिडिओ तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपला जो बेटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ऑडिओवरती क्लिक करून खाली बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी कसं करतोय तसं करायचं सेम. तर तुम्ही सगळे पुढचे बीट्स ॲड करून घ्यायचे. ते एकूण 20 बीट्स आहेत. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो रिप्लेस करून 2 बोटांनी मोठं करून घ्यायचे, म्हणजे सेट करून घ्यायचे. त्यानंतर जिथे जिथे बीट्स ॲड करून घेतलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे बीट्स ॲड करून स्प्लिट करून घ्यायचं. तर मी देखील करून घेतो. तर बीट्स आणि स्प्लिट करून घेतल्यानंतर तर मी सगळं करून घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा 2 बोटांनी मोठं करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या लेअरला. त्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करून खाली ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्येच रॉक व्हर्टिकली असं इनमध्येच ॲड करायचं. 3 सेकंडच्या लेअरपर्यंत इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकलीच ॲड करायचे या सगळ्या लेअर्सला. त्यानंतर 3 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते इनमध्ये रॉक व्हर्टिकली ॲड करून कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून 4 सेकंडच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर कॉम्बोमध्ये डेझर्ट स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. 5 सेकंडच्या लेअरवरती येऊन डेझर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करून ते 5 सेकंद 15 फ्रेमच्या ह्याच्यावरती यायचे लेअरवरती. त्यानंतर वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून इथे 6 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करून 7 सेकंद 15 फ्रेमच्या बीट लेअरवरती येऊन रोल इन अँड आउट नावाचे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे. 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच अँड डेझर्ट, 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव्ह अँड स्लाईड. त्यानंतर 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन स्लाईड अँड वेव्ह नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती येऊन डेझर्ट अँड स्ट्रेच नावाचे ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे. तर आता इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इथे खाली इफेक्ट्सचा ऑप्शन बघायला भेटेल. या इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे इथे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ते फ्रेगमेंट क्लोन नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. ते पुढचे 2 बीट्स संपल्यावर 3ऱ्या बीटपर्यंत. त्यानंतर आणखी एकदा बॉडी इफेक्ट्सवर क्लिक करायचे. पहिल्यांदा सुद्धा आता सुद्धा बॉडी इफेक्ट्सवर क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये यायचे. त्यानंतर डेव्हिल विंग्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे पुढच्या मगाच्या बीटपर्यंतच. त्यानंतर स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून इथे लवमध्ये यायचं. लवमध्ये आल्यानंतर गर्ल सिक्रेट्स नावाचा इफेक्ट ॲड करून इथे 3 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर 1 सेकंद 15 फ्रेमच्या बीटपाशी येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये येऊन शेक नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे. ते शेक नावाचा इफेक्ट बघू शकता. जर तुम्हाला नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुपर VPN ॲप कनेक्ट करून घ्यायचं आहे VPN सिंगापूरचं. तर आणखी एकदा आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती जाऊन नेचरमध्ये जाऊन
इथे लाइटनिंग क्रॅक नावाचा इफेक्ट आहे ना, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 सेकंडच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचे याची लेंथ. त्यानंतर ना 3 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. स्पार्कमध्ये येऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत म्हणजे क्रॉप करायचे. त्यानंतर ना 3 सेकंद 25 फ्रेमवरती यायचे. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना ते स्पार्कमध्ये येऊन कोलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. एक ध्यानात ठेवायचे, इथे लक्ष द्यायचं आहे की दुसरा इफेक्ट बदलल्या फुटला पाहिजे हा, अशा प्रकारे. त्यानंतर ना म्हणजे बॅक यायचं, तो आपोआप ॲड होऊन जाईल. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे. 4 सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं पुढच्या बीटपर्यंत. पुढच्या बीटवरती येऊन ते स्पार्कमध्ये येऊन स्पार्क 2 नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जी आहे ती 70च्या आसपास ठेवायचे. 6 सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जाऊन वन वे स्विफ्ट नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता 6 सेकंद 20 फ्रेमवरती येऊन 6 सेकंद 20 फ्रेमवरती आल्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन हर्ट्स फ्रेम नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना 7 सेकंडच्या बीटवरती येऊन बीट इफेक्ट्सवरती जाऊन स्पार्कमध्ये जाऊन कॉम्प्रिफायर पार्टी नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना हर्ट फ्लेम्स नावा आणि हा आता इफेक्ट ॲड केलेला तो दोन्ही एकाच लेअरवरती ॲड करायचे. त्यानंतर ना 7 सेकंद 25 फ्रेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन आणखी एकदा स्पार्क मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत. त्याच लेअरवरती येऊन त्याच बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जायचे. त्यानंतर ना ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन हेलिफायर नावाचा इफेक्ट ॲड करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इन माय हर्ट नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत, तो ते ट्रेंडिंगमध्ये भेटून जाईल. त्यानंतर ना त्याच बीटवरती बॉडी इफेक्ट्सवरती येऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन फ्लेम विंग्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत. या पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून क्लोनमध्ये यायचे. क्लोनमध्ये आल्यानंतर ना इथे डेव्हलप प्लगइन विंग्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत. 9 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन लाइटिंग डबाउन्स नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा व्हिडिओच्या लास्टपर्यंत. लास्टच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन हेलिफायर नावाचा इफेक्ट ॲड करून सोडून द्यायचे. त्यानंतर मी इझिला आपला व्हिडिओचा तो बनवून रेडी होऊन जाईल. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर इझिला आपला व्हिडिओचा तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री राय, जय महाराष्ट्र.